जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे ना 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 ना। हर हर महादेव। आजची राईड खूप स्पेशल आहे कारण आज आम्ही निघालोय महाशिवरात्री निमित्त भक्ती राईडवर। ही राईड भक्तीची आहे, श्रद्धेची आहे आणि याचं डेस्टिनेशन आहे सोमेश्वरम टेम्पल। आता त्या ठिकाणी मी गेलोय का नाही हे मला पण नाही माहिती, सो मी ते स्वतःसाठी पण सरप्राईजच ठेवलंय। आणि महाशिवरात्री असल्यामुळे ना आज आमच्या पूर्ण ग्रुपने पूर्ण ट्रेडिशनल कपडे घातले, सगळ्यांनी पारंपरिक कपडे घातले, म्हणजे सर्व मुलांनी कुर्ता वगैरे एकदम प्रॉपर, सगळे एकदम छान दिसत आहे। म्हणजे हेल्मेट आणि ग्लोव्ज आणि शूज या तीन गोष्टी तर कंपल्सरी सगळ्यांनी घातल्याच आहे, फक्त रायडिंग जॅकेट नाही घातले, त्याऐवजी सर्वांनी कुर्ता घातलेला आहे। आणि आजचं खरंच महाशिवरात्रीचं सकाळचं वातावरण सुद्धा एवढं भक्तिमय झालंय ना, हवेतच भक्ती फील होते, म्हणजे हवेमध्ये एकदम पॉझिटिव्हिटी फील होते, मस्त थंडगार हवा चेहऱ्यावर लागते आणि गाड्यांच्या सायलेन्सर मधून तर ओम नमः शिवायचा जप चालू असा आवाज येतोय, एकदम पॉझिटिव्ह वातावरण आहे। आज 15 फेब्रुवारी महाशिवरात्री आणि लगेच 4 दिवसांनंतर 19 फेब्रुवारी शिवजयंती। तुम्ही ते एका मराठी मूवीमध्ये तो एक डायलॉग आहे बघा, हुप्पा हुइया मराठी मूवी आहे, त्याच्यातला डायलॉग आहे की जेव्हा अन्याय वाढत असतो तेव्हा देव एखाद्या व्यक्तीला ताकद देतो लोकांचं रक्षण करण्याची। तसंच महादेवांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना निवडलं आणि त्यांना ती शक्ती दिली की अन्यायापासून लोकांना वाचवा, लोकांवर खूप अन्याय होतोय, त्यांचं रक्षण करा, त्यांना वाचवा, एक स्वराज्य निर्माण करा। खरंच हे बघा इथे ते पोस्टर सगळीकडे लागले, शिवजन्मोत्सव सोहळा खूप मोठा सोहळा असतो, पूर्ण आमच्या नाशिकमध्ये तर खूप मोठा असतो, पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात असतो। पूर्ण ग्रुप स्पोर्ट्स बाईक्सवर मस्तपैकी ट्रेडिशनल अटायरमध्ये इतका सही दिसतोय ना, एकदम तगडी पब्लिक रिॲक्शन येते। महाशिवरात्री निमित्त हा स्पेशल ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल। प्रत्येक एरियामध्ये जिथे जिथे महादेवांचं मंदिर आहे ना तिथे तिथे गाणे चालले, पहाटपासून गाणे चालले आणि यार खरंच त्याच्यामुळे वातावरणात एवढी शुद्धता आहे ना, एवढी पॉझिटिव्हिटी आहे, बोला हर हर महादेव। आमचा पूर्ण रायडिंग ग्रुप संगमेश्वर महादेव मंदिरामध्ये महादेवांचा आशीर्वाद घ्यायला चाललाय आज। या वर्षाची सुरुवातच झालेली आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून एंडपर्यंत आमच्या एकदम सगळ्या राईड्स एकदम चांगल्या होऊ दे, एकदम लांब लांब राईड्स होऊ दे, जणू लडाख, काश्मीर, दिल्ली, राजस्थान, गुजरात, कन्याकुमारी, एकदम लांब लांब आणि सेफली राईड्स होऊ दे, हीच मनोकामना आमच्या रायडिंग ग्रुपकडून। मागच्या वर्षी तर मी मस्त गोव्याला फिरून आलेलो, आता या वर्षी मला आहे मनामध्ये की लडाख वगैरे साईडला कुठेतरी जायचं आहे। बाईक राईड्स पण मला या वर्षी भरपूर करायच्या आहेत, लॉंग टूर करायची। मी अजून बाईकवर खूप अशी लॉंग टूर नाही गेलेली, जास्तीत जास्त मी बाईकवर दमनला जाऊन आलेलो आहे किंवा पुण्याला वगैरे। 400 किलोमीटरपेक्षा जास्त मी एका दिवसात अजून बाईक चालवलेलीच नाही, तेवढीच राईड केली, त्याच्यापेक्षा मोठी राईड मी केलेलीच नाही अजून। सो मला एखादी चांगली राईड करायची 1000 किलोमीटरची मस्तपैकी। मंदिराकडे जाण्याचा रस्ता तर खरंच खूप सुंदर आहे, आजूबाजूला पूर्ण शेती आहे। फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय, सोमेश्वरम मंदिर। महाशिवरात्री स्पेशल सगळे कुर्ता घालून आले, सगळे रायडर्स एकदम मस्त दिसत आहेत। नुसतं वडाचं किती मोठं झाड आहे यार, जवळपास 150-200 वर्ष जुनं झाड असेल, 100 वर्ष तर कुठेच नाही, खूप जुनं झाड दिसत आहे। एकदम भक्तिमय वातावरण इथे आणि अरे यार काय सुंदर मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे पण खरंच खूप सुंदर आहे। असं म्हणतात लांबून लोक मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतात, तर ते यासाठी घेतात की मंदिराचा जो कळस असतो ना तिथून एक असं लोखंडाची एक पट्टी टाईप किंवा असं लोखंडाचा एक रॉड टाईप आहे ना, तो पूर्ण खालपर्यंत आलेला असतो, देवाच्या मूर्तीशी कनेक्टेड असतो तो खालपर्यंत।
म्हणून लांबून कळशाचं दर्शन घेतलं पाहिजे. महाशिवरात्री म्हटलं सगळ्यांचा उपवासच असतो आणि वर्षातला मोस्टली मी तर उपवास धरत नाही, बट 2 ते 3 दिवस असे असतात ज्यांना मी उपवास धरत असतो. सो आता इथे मस्त आपल्याला प्रसाद मिळाला आहे उपवासाचा, दूध, डेट्स आणि राजगिऱ्याचा लाडू. सो आज पूर्ण दिवस उपवास आहे. आज डाएट वगैरे काही नाही. आज संडे असल्यामुळे जिमला सुद्धा सुट्टी आहे. सो आज आपल्याला मस्तपैकी उपवास एन्जॉय करायचा आहे. इथे तुम्ही आजूबाजूला बघा यार, काय खरंच खरंच भारी दृश्य आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. मंदिर तर एक नंबर आहे. किती वडाचे झाड आहेत यार इथे मस्त. 1 2 3 4 आणि हे 5, टोटल 5 वडाचे झाड आहेत लाईनीमध्ये. आणि हे 6, सॉरी, एकदम प्रॉपर लाईनीमध्ये. सुंदर मंदिर आहे खूप. जसं आम्ही लाईनअप मध्ये आलो होतो तसंच शूज पण आम्ही व्यवस्थित लाईनअप मध्ये काढलेले आणि तसंच व्यवस्थित सगळे लाईनअप मध्ये बसलेले सुद्धा आहे. अरे वा, हे स्टिकर खूप दिवसांपासून पाहिजे होतं मला. युनायटेड रॉकर्स क्लब, नाशिक रायडर्स कम्युनिटी. त्यांचा इंस्टाग्रामवर पेज सुद्धा आहे, युनायटेड रॉकर्स क्लब आणि नाशिक रायडर्स कम्युनिटी. 2 वेगवेगळे पेजेस आहे, दोघांना फॉलो करा. मला राईड्सचे अपडेट्स तिथेच मिळतील. आपल्याला सगळ्यांची आहे ना माइंड कॅपॅसिटी बघायची, कोणाला किती आठवण राहते. कसं असतं, एका रायडरला बऱ्यापैकी गोष्टी आठवण ठेवावं लागतात. रायडिंगचे सायन्स झाले, शिकचे रोड, इव्हन बाहेरचे रोड, काही रेग्युलर लोकेशनचे रोड राहतात. काही ठिकाणी रस्ता नसेल, गुगल मॅप नसेल तर रस्ता कसा ओळखावा, हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. तर याच्यामध्ये आहे गेम आहे, बेसिक गेम आहे, पण हळूहळू खतरनाक होत राहील. तर गेम असा आहे, आपल्या नाव तर माहिती, शेजारचे पण नाव माहिती बऱ्यापैकी. तर आता 1 नंबर पासून चालू होईल शेवटपर्यंत. तो त्याचं नाव सांगत, त्याच्या शेजारचं त्याचं नाव आणि त्याचं नाव तिसऱ्याला सांगत. ही लाईन वाईज पूर्ण शेवटपर्यंत जाईल. शेवटपर्यंत जाणार आहे. म्हणून मी बोलतो, बसताना विचार करून बसा. तो आता इथे गेम खेळताय आणि गेम असा आहे की जो पहिले समजायला मला पण अवघडच वाटला थोडं. गेम शेजारच्या पूर्ण लाईन अप काकांचं काय नाही जोरात बोल, जोरात बोल. तुले हुशार बरोबर काहीच माहिती नव्हतं. तो स्टिकर सगळ्यांचं एक इंट्रोडक्शन घ्यायचंय परत. आणि इंट्रोडक्शन मध्ये तुमचं नाव, तुमच्याकडे कोणती बाईक आहे, तुम्ही कोणासोबत आले ते, आणि तुम्ही काय काम करता. जॉब करताय तर बिझनेस करताय किंवा स्टडी करताय. बिझनेस करत असाल तर कसला, जॉब करत असाल तर कुठं, एवढं इंट्रोडक्शन मध्ये सांगायचं आहे. चला इंट्रोडक्शन चालू करा. विद्यार्थी, माझं नाव अभिजित बाळू चिखले. मी माझ्याकडे R15M बाईक आहे आणि माझं प्रोफेशन आता मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये स्पेशल फोर्सेस मध्ये कमांडो आहे. थँक्यू. सो राईड आता कम्प्लीट झाली आहे. तर इथे ते सांगत होते की इथून पुढे आता
हा जो रायडिंग ग्रुप आहे URC युनायटेड रॉकर्स क्लब, त्यांचे क्रिकेट टुर्नामेंट चालू होणार आहे आणि ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण ज्याच्याकडे ज्या ब्रँडची बाईक असणार आहे ना, त्या ब्रँडची एक स्पेशल टीम असणार आहे. सो मजा येणार आहे. महाशिवरात्री निमित्त महादेवांचं मस्तपैकी दर्शन झालं या ठिकाणी. खूप भारी ठिकाणी, आजूबाजूला पूर्ण शेती होती यार इथे. एकदम मस्त लोकेशन आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता की रिटर्न जाण्यासाठी लाईनअप परत तयार आहे. आणि आता आम्ही चाललो आहे रिटर्न आपापल्या घरी लाईनअपमध्ये. आजची राईड ही खूप स्पेशल होती. महाशिवरात्री निमित्तची आजची आपली ही राईड होती. सर्वांनी महादेवांचा आशीर्वाद घेतलाय आणि आता सुरू झालाय परतीचा प्रवास. थोडासा इथला रस्ता खराब आहे, बट आजूबाजूचा निसर्ग खूप भारी आहे. आणि हे मंदिर खूप असं म्हणजे खूप मध्ये आहे. हे मंदिर सापडणं सोपं नाही आहे. जे लोक इथे राहतात वगैरे ना, त्यांनाच मोस्टली हे मंदिर माहिती आहे. सो त्या मंदिरात जास्त खूप काही गर्दी पण नव्हती. सकाळी सकाळी एकदम मस्त दर्शन झाले. काही नाही, सकाळचे 9:48 मीन्स 9:48 झाले आत्ताशी. 10 पण नाही वाजले. आणि आता युनायटेड रॉकर्स क्लबचे फक्त राईड्स नाही तर क्रिकेट लीग सुद्धा होणार आहे. आणि क्रिकेट लीगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्याच्याकडे ज्या ब्रँडची बाईक्स आहे, म्हणजे ज्याच्याकडे यमाहा आहे त्याची एक टीम असेल, ज्याच्याकडे रॉयल एनफिल्ड आहे त्याची एक टीम असेल, अशा टीम्स असणार आहेत. आणि त्याच्यात जर खूप जास्त लोक झाले तर ज्यांच्याकडे R15 त्यांची एक स्पेशल टीम. तुम्हाला समजलंच असेल मला काय सांगायचं आहे ते. सो मजा येणार आहे. क्रिकेटची टुर्नामेंट्स होणार आहे. अजून फिटनेससाठी सुद्धा ते ट्रेकिंग वगैरे सुरू होणार आहे. सो ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे, फिटनेसची आवड आहे, रायडिंगची आवड आहे, त्यांनी युनायटेड रॉकर्स क्लब जॉईन करा. इंस्टाग्रामवर त्यांचं पेज आहे, त्याला फॉलो करा. नाशिक रायडर्स कम्युनिटी तिला फॉलो करा. तुम्हाला जर पेज नाही सापडलं तर मला इंस्टाग्रामवर मेसेज करा. अभिजित चिखले माझा इंस्टाग्राम हँडल आहे. OS अभि फिटनेस हे माझं दुसरं इंस्टाग्राम हँडल आहे. आणि यूट्यूबवर तर आता तुम्ही माझी व्हिडिओ बघतातच आहे. यूट्यूब आता बघताय व्हिडिओ तर सबस्क्राईब करून घ्या यार. नाशिकची पब्लिक. लहान लहान मुलांना खूप भारी वाटतं असे बाईक्स वगैरे दिसले ना, लहान मुलांना खूप एक्साइटेड फील होतं. बट जे मोठे लोक असतात त्यांना पण खूप भारी वाटतं ते बघायला. पब्लिक रिॲक्शन खूप भारी असते. आणि आज तर पब्लिक रिॲक्शन खूप तगडी मिळाली. कारण नेहमी लोक आम्हाला गिअर्समध्ये बघता, रायडिंग गिअर्समध्ये, रायडिंग जॅकेट्समध्ये, रायडिंग पॅन्ट्समध्ये. बट आज सगळे कुर्ता घालून आलेले एकदम ट्रेडिशनल लुकमध्ये. हेल्मेट, कुर्ता, ग्लोव्ज, शूज, एकदम भारी लुक होता. अरे यार माझा फोटो काढायचाच राहिला आज या लुकमध्ये, पण मी काढेल. जर थंबनेलला माझा फोटो असेल तर समजा मी फोटो काढला, जर नसेल तर समजा मग जाऊ दे. काही करू सकते. अब राहून गेला तो राहून गेला. नाही, निघताना थोडीशी घाई होऊन जाते. गाडी खालून बसते. हा रस्ता मला खूप आवडला आहे. मस्तपैकी सिमेंटचा रस्ता आहे, छोटासा. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा. आपला नाशिक तर भारीच आहे. झाडांच्या बाबतीमध्ये नाशिकमध्ये भरपूर झाडं आहेत. खूप हिरवं नाशिक आहे. एक पोस्ट बघितलेली ज्याच्यामध्ये नाशिकचा पूर्ण भारतामध्ये 9वा क्रमांक येतो. सर्वात शुद्ध हवा, सर्वात शुद्ध हवेचं ठिकाण म्हणून 9वा क्रमांक पूर्ण भारतामध्ये. खूप चांगली गोष्ट आहे यार. नाशिकमधली हवा खरंच खूप शुद्ध आहे. त्र्यंबकेश्वरला खूप डोंगर आहे. अजून इगतपुरी साईडला पण खूप डोंगर आहेत, खूप झाडं आहेत, खूप जंगल आहे. त्याच्यामुळे हवा शुद्ध राहते. नाशिकमध्ये सुद्धा खूप खूप हरियाली. हे बघा तुम्हाला आजूबाजूला पूर्ण हरियालीच दिसेल. म्हटलं लोक एक्साइटेड होऊन जातात आम्हाला बघून. सो आजची आपली आध्यात्मिक राईड जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. इंस्टाग्रामवर मला फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला माझं इंस्टाग्राम हँडल स्क्रीनवर दिसत असेल. अभिजित चिखले आणि OS अभि फिटनेस असे माझे 2 इंस्टाग्राम हँडल आहे. सो दोघांना फॉलो करा. आणि आता या निसर्गाच्या सौंदर्यातच मी इथे राईड एंड करतोय. भेटूया पुन्हा अशाच एखाद्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. हर हर महादेव.